हे तर मला वाटतं मीडियाची कमाल आहे. सूत्रानं सूत्र जुळून आणले. तुमचे मीडियाचे सूत्र ते जर बातमी झाली नसती तर कदाचित मी आमदार झालो नसतो. शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच बच्चू कडू आहेत ते प्रहारचे नेते बच्चू कडू आहेत ते रायगड किल्ल्यावर आहेत. रायगडाचं दर्शन रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहेत. सरच तुम्ही आज रायगडवर आलात, काय नक्की संकल्प आहे? मला माहीत आहे का याच ठिकाणी मी 3 दिवस उपोषणाला होतोय. रायगड मी रात्री दिवस न्याहाळून पाहत होते. या रायगडानं स्वराज्य निर्माण करण्यात मोठा वाटा रायगडाचा आहे. तिथे छत्रपती शिवरायांचं स्मरण, त्यांच्या संकल्पना, मा जिजाऊचं दर्शन, याच्यातून राज्य त्यांच्या संकल्पनेतून कसं समोर नेता येईल, शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये, ह्या ज्या भावना आहेत त्या आमच्या सरकारमध्ये कधी अधिक चांगल्या पद्धतीनं रुजवता येईल हा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत. ज्या दिव्यांगांचा कोणी वाली नव्हता, त्याच्यासाठी कोणी बोलत नव्हतं, त्याचं दिव्यांग मंत्रालय निर्माण करणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेबांकडून अधिक त्या दिव्यांगांचं बळकटीकरण कसं करता येईल मंत्रालयाचं, ह्या सगळा विचार घेत आम्ही इथं येत आहोत. मला असं वाटतं का एकंदरीत सुरुवात कुठून करायची तर ते छत्रपती शिवरायांच्या खऱ्या आशीर्वादातून, त्यांच्या प्रेरणेतून आपण सुरू केली पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळं कामं सोडून खरं तर 4-5 दिवस बाहेर होतं आणि पहिले रायगडावर याचा आम्ही नाही, रायगडवर आल्या दिव्यांग पहिलं मंत्रालय शिंदे साहेबांनी आपल्यामार्फत सुरू केलं, तुम्हीच त्यामध्ये पुढाकार घेतला होता. आता तुम्ही ऑलरेडी दिव्यांगांचे नेतेच आहात, शेतकरी नेते आहात, मास लीडर आहात, तर या तुमच्या प्रवेशामुळं शिंदे सेनेला किंवा महाराष्ट्राला काही वेगळं शेतकऱ्यांसाठी धोरण मिळणार आहे का? बिलकुल. आत्ता मी माझी एक संकल्पना आहे ते आम्ही मांडून पाहतोय शिंदे साहेबांकडे का एक संवाद यात्रा झाली पाहिजे शेतकऱ्यांची. जसं आता आपण पाहतोय का जसा भाग बदलतं, प्रभाग बदलता महाराष्ट्राचा, तसं पीक पद्धतीसुद्धा बदलतं. कोकणात आलं तर आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आहे, इथल्या मच्छीमारांच्या समस्या आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकरी आहे, तिकडे मराठवाड्यात कापूस आणि हळद आणि तुमचं सोयाबीनवाले आहे, यवतमाळ आणि ह्या सगळ्या भागात जसं चंद्रपूर जाणं तर तिथं फॉरेस्टवाल्यांच्या मोठ्या तक्रारी आहे. धान उत्पादक आहे, संत्रा उत्पादक, नाशिकला तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहे. ह्या सगळ्यांसोबत कशा प्रकारचा संवाद, एक त्याच्यातून शिवसेनेनं आपलं धोरण कसं शेतकऱ्याबद्दल तयार करावं. अर्थात शिवसेनेचं धोरण आहेच, पण ते अधिक अपडेट कसं करता येईल धोरण, आणि त्या धोरणातून मग राज्य कसं आपल्याला त्या धोरणाच्या प्रती उभारता येईल याचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत. काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्या परिवाराची काही भेट घेऊन, त्या पहिली आत्महत्या शेतकऱ्यांची झाली, देशातली पहिली आत्महत्या, तिथं भेट देऊन त्यांचा संवाद साधून एक खऱ्या आम्ही पाहतो का महाराष्ट्र हे राज्य सरकार ते शेतकऱ्याप्रती आणि दिव्यांगांच्या आणि वंचितांच्या प्रती अतिशय संवेदनशील कसं होईल, संवादातून संवेदना निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा राहणार. नाही, यामध्ये एक अजून वेगळा प्रश्न निर्माण होते. गेल्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा होते. आपला प्रवेश ऑपरेशन टायगर म्हणायचा का? नाही, आपलं हे तर मला वाटतं मीडियाची कमाल आहे. सूत्रानं सूत्र जुळून आणले. तुमचे मीडियाचे सूत्र ते जर बातमी झाली नसती तर कदाचित मी आमदार झालो नसतो. बच्चू कडू यांनी थेट आपल्या आमदारकीला मीडियाला क्रेडिट दिलेलं आहे आणि बातमी झाली नसते ते आमदार झालं नसतं असं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी यात्रा देखील काढण्याचा एक वेगळा संकल्प या ठिकाणी केलेला आहे.